नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये दादासाहेब, अथर्व, अंबिका, माया, मंजिरी सगळे काही इथे घरातले जमा झालेले असतात. मीरा म्हणते, वेदाचे बाबा, तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे की अंबिका ताईला आपल्या ॲक्सिडेंट वगैरे, तिचा अपघात वगैरे काही झाला नव्हता, तिचा झाला होता खून. असं काही बोलल्यानंतर ना दादासाहेब आणि अथर्व म्हणतात की अगं असं कसं होऊ शकतो, आपल्या अंबिकाचा तर अपघात झाला होता ना. तोपर्यंत मंजिरी ही बोलते की मीरा, तू कशावरून बोलू शकतेस हे असं. मीरा म्हणते, माझ्यापाशी पुरावा आहे. तोपर्यंत मीरा सांगते की आपल्या अंबिका ताईला ह्या मायाने गेस्ट हाऊसमध्ये बोलून तिच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड टाकून तिला जिवंत जाळली आहे. हे सगळं मला सत्य माहीत आहे. आणि असं काही बोलल्यानंतर ना मायाची तर पळताभुई थोडीशी होते. हे सगळं ऐकल्यानंतर तर ही ते अथर्वची तर तळपायाची आग मस्तकात जाते. त्याला काही कळतच नसतं की आपल्या अंबिकाचा असा काही मृत्यू झाला आहे ते आपल्याला माहीतसुद्धा नाही. तिला एवढं जिवंत जाळले म्हणजे काही जोक नाही असं काही वाटत असतं. तोपर्यंत मंजिरी पटकन बोलते की अगं मीरा, तू कशावरून बोलते की हे सगळं मायानीच केलं आहे. तोपर्यंत मीरा म्हणते की आई, मी सगळं काही हे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून घेतलं आहे ह्याच्यावरून की ह्या मायाने सगळं स्वतःच्या तोंडून सगळं काही सत्य सांगितलं आहे. हे सगळं रेकॉर्डिंग ती अथर्व आणि दादासाहेबांना दाखवते. आणि तोपर्यंत मंजिरीही पाहते. त्याच्यामध्ये तिने सांगितलेलं असतं की हो, मी अंबिकाला गेस्ट हाऊसमध्ये बोलून तिच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड टाकून तिला जिवंत जाळली आहे. वेदालाही मी पॉयझनचे बिस्किट देऊन तिलाही मारण्याचा प्रयत्न केला होता, पण ते काही झालं नाही. मी शेवटी मीरा, तुला मारण्यासाठी गुंड पाठवले होते, पण ते सुद्धा झालं नाही. शेवटी मी कोणालाही सोडणार नाही. तोपर्यंत हे सगळं झाल्यानंतर ना अथर्व तर त्या अंबिकाला म्हणतो की अंबिका, खरंच मला माफ कर तू, कारण की तुझा अपघात झाला असं मी समजत होतो, पण नाही, माझ्या घरामध्येच इथे शत्रू आपले होते आणि तुला मारलं, त्यांनी जिवंत जाळलं. असं काही बोलल्यानंतर ना अंबिका तिथे खूप रडत असते. म्हणते की मीरा, अथर्वना समजव, त्यांना समजूत घाल, त्यांना सांभाळ, कारण ते खूप हे ऐकल्यानंतर कोसळले आहेत. असं काही झाल्यानंतर अथर्व पटकन मायापाशी जातो. म्हणतो, माया, तुला काय गरज पडली होती हे सगळं करायची? माया म्हणते, हो, तुझ्या आणि माझ्यामध्ये जर कोणी येणार असेल तर त्याला मी मारूही शकते, त्याचा जीवही घेऊ शकते. असं काही बोलल्यानंतर ना अंबिका पटकन मीराला बोलते की मीरा, ह्या मायाचा हिते जीव जाण्यापेक्षा तू पटकन पोलिसांना फोन कर. तोपर्यंत मीरा म्हणते, हो ताई, मी फोन केला आहे. तोपर्यंत ही मंजिरी तावातावाने आतमधून चाबूक घेऊन येते आणि त्या मायाला खूप मारते. म्हणते की माझ्या लेखीसारख्या सुनेला तू जिवंत जाळली आहेस, तुलाही जगण्याचा काहीही अर्थ नाही, असं म्हणून ती चाबकाचे फटके देते. चाबकाचे फटके देत असताना मंजिरी एवढंच तिला सांगते की तुझ्या तोंडून माझं नाव निघालं नाही पाहिजे, माझं सत्य सगळ्यांसमोर आलं नाही पाहिजे. तोपर्यंत त्यासाठी माया कितीतरी वेळा तोंडून मंजिरीचं नाव काढणार. तेवढ्या वेळात मंजिरी मायाला फटके देत असते, कारण की तिचं सत्य कोणालाही सांगू नये म्हणून. तोपर्यंत दादासाहेब मंजिरीला थांबवतात की मंजिरी, अगं शांत हो, त्या मायाला मारून तू तुझे हात कशाला खराब करतेस? पोलीस येतील, तिला तिच्या शिक्षेची, म्हणजे जी काही गुन्हा केला आहे त्याची शिक्षा तिला भेटेलच. असं काही झाल्यानंतर मंजिरी पटकन नाटक करते आणि दादासाहेबांना म्हणते की आपली लेकीसारखी सून आपल्याला सोडून गेली ह्या मायामुळे, कारण मायानं तर तिला जिवंत जाळली आहे. आपण किती मोठा ह्या मायावरती विश्वास ठेवला आहे माहिती आहे का दादासाहेब? दादासाहेब म्हणतात की अगं पोलीस येतील, हिला घेऊन जातील, तू एवढं स्वतःला त्रास करून घेऊ नको. तोपर्यंत मंजिरी ह्या मायाकडे बघून हसत असते. म्हणते की शेवटी मला जे पाहिजे होते ते मी स्वतःला मिळवूनच दिलं, कारण की ह्या मायाला अखेरकार पोलिसांच्या हवाली केल्याशिवाय मला काही शांती भेटणार नाही. तोपर्यंत अथर्व म्हणतो, माया, हे सगळं करण्याची काय गरज होती तुला? माझ्या सोन्यासारख्या अंबिकाला तू मारलंस.
तुला कधीही सुटका देणार नाही. तोपर्यंत पोलीस येतात आणि मायाला घेऊन जातात. मायाला घेऊन गेल्यानंतर सगळे काही आपापल्या रूममध्ये जातात. अथर्व एकदम तुटलेला असतो. त्याला मीरा म्हणते की अथर्व, वेदाचे बाबा तुम्ही सांभाळा, आपल्या ताईला मारलं, त्याच्या गुन्ह्याची शिक्षा त्या मायाला मिळली आहे. असं काही झाल्यानंतर अंबिका आणि मीरा रूममध्ये बसून बोलत असतात की मायाला तर शिक्षा झाली आहे, पण मायाला हे सगळं करण्याचं मागचं कारण काय होतं, कोण सांगत होतं, त्या व्यक्तीला आपण शोधून काढलं पाहिजे ताई, असं काही मीरा बोलत असते. अंबिका म्हणते अगं, ती काही व्यक्ती आहे, ती सगळं काही करू शकत नाही, फक्त साथ देत असेल ना. मीरा म्हणते नाही ताई, तरीही आपल्याला सावध राहावंच लागेल, कारण की ती व्यक्ती तर खरंच डेंजरस आहे ना. असं काही झाल्यानंतर अंबिका म्हणते हो मीरा, तुझंही बरोबरच आहे. तोपर्यंत इकडे सगळं काही झाल्यानंतर नर्मदा म्हणते की दामोदरला की ती माया आहे ना, तिच्या तोंडून कोणाचं तरी नाव निघणार होतं बाहेर, पण त्या मंजिरीच्या चाबकाच्या फटक्यामुळे ती काहीही सत्य बाहेर उघडू शकली नाही. तोपर्यंत ते सगळे काही येतात. अनन्या म्हणते की आई, तू दादाची दृष्ट काढ म्हटल्यानंतर मंजिरी पटकन अथर्वची दृष्ट काढते, पण तव्यावरती मोहरी टाकताच ती अजिबात तडतडली सुद्धा नाही. ह्याच्यावरून थोडासा सगळ्यांना डाऊट सुद्धा